मेथीचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप मेथी दाणे, साजूक तूप, 1 कप किसलेलं सुकं खोबरं, 1 कप काजू, 1 कप बदाम, 1 कप अक्रोड, अर्धा कप भोपळ्याच्या बिया, 1 चमचा खसखस, काळ्या मनुका, 1 कप गव्हाचं पीठ, 1 छोटी वाटी डिंक पूड, 1.5 कप गूळ आणि पिस्त्याचे काप. मेथी दाण्यांची पूड तुपात फेटून घेत रात्रभर भिजवायची. आता सुकं खोबरं खरपूस भाजून बाजूला ठेवायचं. तुपात काजू, बदाम, अक्रोड आणि आवडीप्रमाणे सीड्स परतून खसखस घालायची. आता गॅस बंद करून काळ्या मनुका घालायच्या. आता तुपात गव्हाचं पीठ सोनेरी रंगावर भाजायचं आणि गॅस बंद करून त्यात डिंकाची पूड आणि गूळ घालून मिसळून घ्यायचं. आता परतलेले ड्रायफ्रुट्स आणि खोबऱ्याची मिक्सरमध्ये पूड करून त्यात मेथीचं आणि कणिक, डिंक, गुळाचं तयार केलेलं मिश्रण घालून हे सगळे जिन्नस मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमध्ये अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आणि त्याचे असे लाडू वळायचे. त्यावर आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप लावायचे. झाले आपले मेथीचे लाडू तयार. आज आपण अजिबात कडू न होणारे, पाक अजिबात न बनवता मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. इथे घेते 50 ग्रॅम मेथ्या. कपमध्ये मेजर केलं तर पाव कप एक्झॅक्ट त्या 50 ग्रॅम बनतात. आता याची जितकी शक्य असेल तितकी बारीक पूड तयार करून घ्यायची. आता इथे पाव कप ही जी पूड आहे तर पाव कपच इथे मी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप बाउलमध्ये. या तुपात ही पूड घालायची आणि हे छान फेसून घ्यायची. ही अत्यंत गरजेची स्टेप आहे. चला, हे छानपैकी आता फेसून झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवूयात आणि रात्रभर हे मुरण्यासाठी ठेवूयात. या प्रोसेसमुळे काय होतं ना, जो कडवटपणा आहे तो नॅचरली हळूहळू कमी होतो आणि त्या तुपामध्ये तो ॲब्झॉर्ब केला जातो आणि ती जी कडवट चव आहे ती स्लो प्रोसेसमध्ये कमी होत जाते. आता लाडू बनवायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे घ्यायचं आहे सुकं किसलेलं खोबरं. हे घ्यायचं आहे आपल्याला 100 ग्रॅम. आता हे खोबरं छान हलकसं तांबूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता हे भाजलेलं खोबरं काढूयात एका प्लेटमध्ये. आता याच तव्यात 100 ग्रॅम साजूक तूप गरम केलेलं आहे. यामध्ये घालतेय 100 ग्रॅम काजू. हलकेसे काजू तळून घेऊया. आता काजूला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यात घालायचे 100 ग्रॅम बदाम. अक्रोड घातलेले आहेत. यामध्येच आता घालतेय 50 ग्रॅम म्हणजे अर्धा कपच पंपकिन सीड्स. पंपकिन सीड्स घालणं अगदी ऑप्शनल आहे, नसतील घालायचे काहीच हरकत नाही. तुमच्याकडे जो काही सुकामेवा उपलब्ध असेल तो तुम्ही घालू शकता. अगदी शेंगदाणे पण घालू शकता. शेंगदाण्यामध्ये जवळपास सेम न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते जी आपल्याला या काजू बदाममध्ये मिळते ती. आता यात घालूयात खसखस 1 चमचाभर. आता सुका मेवा हलकासा तळत आला की गॅस करायचा आहे बंद आणि यामध्येच घालूयात मनुका. काळा मनुका मी वापरते. बेदाणा घातला तरी चालेल, नाही घातला तरी चालेल. हे असंच ठेवूयात, काढायची गरज नाही आहे. आता पुन्हा अर्धा कप साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये घालूयात 1 कप गव्हाचं पीठ आणि खमंग असं हे पीठ या तुपामध्ये भाजून घ्यायचं मध्यम आचेवर, छान असा तांबूस रंग येईपर्यंत. गव्हाचं पीठ तुम्ही बघू शकाल मस्त असं खमंग खरपूस भाजून झालेलं आहे. आता या स्टेजला गॅस करायचा आहे बंद आणि गॅस बंद केल्यावर यामध्ये घालूयात एक लहान पण गच्च भरलेली वाटी भरून मिक्सरमध्ये फिरवलेलं डिंकाची पूड. आता बघा डिंक छान यामध्ये ही जी उष्णता आहे गव्हाच्या पिठाची याच्यात छान फुलतो. येस. आता या स्टेजला यामध्ये घालूयात गूळ. सो इथे मी घेतलेला आहे 300 ग्रॅम गूळ. हा गूळ गॅस आता चालू नाही करायचा. गूळ हलकासा आपल्याला
विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचा आहे. पण जी तव्याची हीट आहे ती पुरेशी आहे, तेवढ्यात हा गूळ छान विरघळतो. पाक वगैरे करायची गरज नाहीये, फक्त हलकासा असा गरम झाला पाहिजे, जेणेकरून तो छान कंबाईन होईल आपल्या सुकामेवासोबत. तर माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे, त्यामुळे सगळी प्रोसेस मी ही वन शॉट करत आहे. पण फूड प्रोसेसर नसेल तर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या छोट्या बॅचेसमध्ये तुम्ही ही प्रोसेस अगदी आरामशीर करू शकता. यामध्ये हे भाजलेलं खोबरंही घालूयात. आधी अर्धा घातलाय, हा छान मिक्स झाला, ब्लेंड झाला की मग पुढचा सुकामेवा पण यामध्ये ॲड कर. आणि याची छान आधी पूड तयार करूयात. चला, सुकामेवा छान आपला दळून झाला. यामध्ये घालूयात ही मेथा, ज्या आपण तुपात छानपैकी रात्रभर भिजवून घेतलेल्या आहेत. आणि त्याच सोबत हे गुळाचं मिश्रण, गुळ आणि पिठाचं मिश्रण. ही प्रोसेस केली ना की तुम्हाला पाक वगैरे बनवायची अजिबात काळजी नाहीये. आता हे फक्त सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं. चला तर मग आता हे ना सगळं जे मिश्रण आहे मेथी लाडूचं, हे बनवून आहे तयार. हे काढूयात आता. आता काही नाही, आता जस्ट हे लाडू आपल्याला घ्यायचे आहेत वळून. हे मिश्रण घ्यायचं हातात. हे बघा, काहीच मेहनत नाही पडत आहे, अगदी आरामशीर हे वळले जातात. थोडंसं पिस्ताचे काप पण घेते हातात, म्हणजे ते लाडूला बाहेरच्या बाजूने लागले जातील. आहे की नाही, एकदम सोपी प्रोसेस. न पाक बनवायचं टेन्शन, न झंझट, आणि हा लाडू वळून आहे तयार, अगदी इझिली.